गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक. भूमितीमधल्या तिसऱ्या धड्याच्या पुढच्या सेशन मध्ये आपलं स्वागत. सुलाके स्कूल 10वी अ ते फ. आपण भूमितीचा तिसरा धडा चालू केलेला आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये आपण सराव संच बघत आहोत. सराव संच 3.3 मधलं दुसरं गणित आपण आता मगाशी बघत होतो, तेव्हा वेळ संपली म्हणून आता आपण ते कंटिन्यू करत आहोत. तिथं मी सिद्धता देत होतो ती लिहूया आता आपण. मोबाईल सर्वांना आडवं धरा. हा, मग काय लिहिलं होतं? समभुज त्रिकोण चा गुणधर्म किंवा समभुज त्रिकोणाच्या बाजू. म्हणून जीवा क्यू आर एकरूप जीवा, तुम्ही कॉर्ड म्हणा, जीवा क्यू आर एकरूप जीवा आर एस एकरूप जीवा क्यू एस. कारण डॅश 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 त्रिकोणाच्या बाजू ह्या जीवा आहेत. The sides of the triangle are chord of the circle. Are chord of the circle. म्हणून एकरूप जीवांचे वाक्य एकरूप जीवांचे कंस एकरूप असतात. लिहा तुम्ही इंग्लिश मीडियम वाले. The arcs of congruent chords, the arcs of the congruent chords are always congruent. म्हणून कंस आर एस एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस क्यू आर. Therefore arc rs congruent arc qs congruent arc qr. आता मला सांगा कंस एम कंस आर एस बरोबर एम कंस क्यू एस बरोबर एम कंस क्यू आर बरोबर 360 भागिले 3. एम तेच एम कंस आर एस तेच लिहायचं वरचं. एम कंस आर एस बरोबर एम कंस क्यू एस बरोबर एम कंस क्यू आर बरोबर 120 अंश. प्रत्येक कंस 120 मापा झाला. आकृतीत मग बघा मी लिहिलंय, तुम्ही नका लिहू. बरोबर 120 अंश डॅश 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 नंबर 1 2 काय असेल ते द्या, नसेल तर 1च. आता स्टार एम आर्क क्यू आर एस इक्वल टू दुसरा आकडा की नाही आपला, तो सिद्ध करतोय आपण. माप कंस क्यू आर एस बरोबर माप कंस क्यू आर अधिक माप कंस आर एस डॅश डॅश डॅश. कारण कंसांच्या बेरजेचा गुणधर्म, कंसांच्या बेरजेचा गुणधर्म. इक्वल टूच्या खाली नाव इक्वल टू लिहा.
120 अधिक 120 डॅश 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 1 वरून जिथं आपण किंमत काढली की नाही 120 तिथून, म्हणून माप कंस QRS बरोबर 240° हे सिद्ध. संपलं की. तिसरं गणित, सर्कल काढा पटकन. तो केंद्रबिंदू नाही बरं का ए बी आणि सी डी छेदलेलं. काय करायचं, कर्कटक मध्ये माप घ्यायचं, पहिल्यांदा ए वर कुठंतरी ठिकाणी हे करायचं, टोचवायचं ते, आणि ए बिंदू घ्यायचा आधी. ए बिंदू घेतला, काहीतरी माप घेऊन इथं चाप मारा, हा ए बी झाला. आणि तेच अंतर घेऊन इथं कुठेतरी टोचवा सी, आणि इथं चाप मारा डी, आणि त्यांचा छेदनबिंदू समजा पी आहे. फार तर लोक तुम्हाला समजावं म्हणून इथं ओ नावाचा केंद्रबिंदू दाखवा, म्हणजे तुमची पी ची आणि ओ या बिंदूची गफलत होऊ नये. आता त्यांनी ते कॉर्डच त्या जीवाच एकरूप दिले आहेत. तुम्हाला जीवा ए बी आणि सी डी एकरूप दिलेले आहेत. आपल्याला सिद्ध करायचंय की कंस एसी एकरूप कंस बीडी, कंस एकरूप दाखवायचे. हे कंस एकरूप दाखवायचे. आलं का लक्षात? हा, लिहा पक्ष डॅश गिवन. तुम्ही लिहा गिवन आणि टू प्रूव्ह मुलं 10 ड क आणि फ मधले. मी इकडं पक्ष सांगतो. पक्ष डॅश आकृतीत जीवा ए बी एकरूप जीवा सी डी. एक सोडा. साध्य डॅश कंस एसी एकरूप कंस बीडी. सिद्धता डॅश आकृतीत जीवा ए बी एकरूप जीवा सी डी, कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी डॅश डॅश गिव्हन पक्ष. स्लोली लिहा, काय घाई नाही आपल्याला. इथून पुढच्या तर 2 कन्सेप्ट इतक्या हळू शिकवणार आहे मी की तुमचं ते परमनंटच झालं पाहिजे. ए बी एकरूप सी डी झालं का? हा, आता तुम्ही मगाशी शिकलाय की जर जीवा एकरूप असतील, इकडे बघा, ही जीवा आणि ही जीवा एकरूप असेल तर त्यांचे कंस कसे असतात. गिरिराज, मला मेसेज येत असतो एवढं लक्षात ठेव. जीवा ए बी एकरूप आहे ना, मग जीवेचा रिलेटेड ए सी बी हा कंस आणि सीडी चा रिलेटेड सीबीडी हा कंस, हे 2 कंस एकरूप झाले. बरोबर आहे का? म्हणून काय, मग कंस एसीबी एकरूप कंस सीबीडी मग आपण लिहू शकतो. लिहा, म्हणून कंस एसीबी एकरूप कंस सीबीडी. कारण लिहा, एकरूप जीवांचे कंस एकरूप असतात. एकरूप जीवांचे कंस एकरूप असतात. The arcs of congruent chords are congruent. The arcs of congruent chords are congruent. झालं? झालं व्यवस्थित? मग आता जर कंस एकरूप झाले
याचा अर्थ ते कंस जो एसीबी आहे तो कंस मी एसी अधिक सीबी लिहू शकतो आणि सीबीडी हा काय लिहू शकतो मी सीबी अधिक बीडी लिहू शकतो. लिहा. म्हणून म्हणून कंस एसी अधिक कंस सीबी बरोबर कंस सीबी अधिक कंस बीडी कॉर्ड एसी आर्क एसी अधिक आर्क सीबी बरोबर आर्क सीबी अधिक आर्क बीडी. दोन्ही बाजूचे आर्क सीबी कट करा, कॅन्सल करा. कारण डॅश 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 कंसांच्या बेरजेचा गुणधर्म आर्क ऍडिशन प्रॉपर्टी. म्हणून खालच्या वेळेला कंस एसी एकरूप कंस बीडी आर्क एसी कॉन्ग्रुएंट आर्क बीडी इज प्रूव्ड. संपलं. कळलं का नीट? आता आपल्या ह्याच्यामध्ये अतिशय महत्वाची कन्सेप्ट मी आता सुरू करतोय ती म्हणजे अतिशय महत्वाची कन्सेप्ट ती म्हणजे आंतरलिखित कोन इन्स्क्राइब्ड अँगल. नाव टाका. इन्स्क्राइब्ड इन्स्क्राइब्ड अँगल. ओके. आता मी पुस्तक तुम्ही बंद करा. आता सगळेजण कंपल्सरीली बंद करा. आंतरलिखित कोण नाव टाकलं वही उघडी असू दे आणि मी इथं काढतोय तशी आकृती काढा. तिथलीच काढली तरी चालते, काय अडचण नाही. फक्त अशी आडवी काढा तुम्हाला चांगलं समजून मिळण्यासाठी. हा आहे सी बिंदू आणि असा आहे डी. छेदलेला बिंदू वर ए, इकडं खाली बी आणि तो किरण पुढे गेलाय. हा सुद्धा किरण पुढे गेला. इथं आहे क्यू, इथं आहे बी. छेदलेले मात्र बिंदू कोण आहेत? ए आणि बी. आणि तुम्ही गडद करा फक्त हा आर्क एडीबी. इन्स्क्राइब्ड अँगल असतो, आंतरलिखित हा कोन असतो. लक्षात घ्या. आंतरलिखित कोन असतो, आंतरखंडित कंस असतो. आंतरलिखित कंस म्हणायचं नाही कधी, इन्स्क्राइब्ड आर्क म्हणायचं नाही आणि इंटरसेप्टेड अँगल म्हणायचं नाही. तेच तर कन्सेप्ट महत्वाची आहे. आणि आता व्याख्या जी त्यांनी दिलेली आहे, आलं का लक्षात? त्यांनी जी व्याख्या दिली, व्याख्या नीट दिलीच नाही ते काय उपयोगाचं नाहीये. ती व्याख्या नाहीच आहे त्याची. म्हणून तर सांगतो पुस्तकच बंद करा. सगळ्यांची आकृती काढून झाली. आता छान लक्ष द्या. हे बघा मी शेजारीच त्याच्या अजून एक आकृती काढून तुम्हाला शिकवतोय. तुम्ही आता ती आकृती काढून बघा. दिलेला आर्क म्हणजे कोण? दिलेला कंस आणि तुम्हाला दिलेला एक कोन इकडे काढलाय बघा मी डावीकडे. यांच्या बाबतीत मी व्याख्याच अशी सुरू करणार आहे. दिलेला कंस व दिलेला कोन यांच्या बाबतीत डॅश लिहायचं नाही, तुम्ही सांगा लागलोय. आता या कोणाच्या दोन भुजा आहेत. ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे की नाही. आणि याला काय म्हणतो आपण? कोनाचा शिरोबिंदू. हा मी जो केलाय तो कोण आहे? कोनाचा शिरोबिंदू. त्याला आपण काय म्हणतो? व्हर्टेक्स. बरोबर आहे. मग दिलेला कोन व दिलेला कंस यांच्या बाबतीत आता मी हा कोन उचलला आणि मी इथं ठेवला. कसा ठेवला? हा असा ठेवला. दिलेला कोन व दिलेला कंस यांच्या बाबतीत त्या कोनाची एक भुजा त्या कंसाच्या एका अंत्यबिंदूतून जात असेल
कुठल्या तरी एका, ही भुजा यातून गेली, ही भुजा यातून गेली. काय एंड पॉइंट आहेत ना इथं, ए आणि बी एंड पॉइंट आहेत ना इथं मधल्या आकृती, आपल्या ओरिजिनल आकृतीत बघा, ए आणि बी कोण आहेत, त्या कंसाचे अंत्यबिंदू आहेत, बरोबर आहे का? अजून एकदा, दिलेला कोन व दिलेला कंस यांच्या बाबतीत फॉर द गिवन अँगल अँड गिवन आर्क डॅश नंबर 1 each arm passes through at least one end point of the arc. त्या कोनाची प्रत्येक भुजा ही आणि ही त्या कंसाच्या कमीत कमी एका बिंदूतून गेलीच पाहिजे, अंत्यबिंदूतून. व आणि अँड नंबर 2 त्या कोनाचा शिरोबिंदू म्हणजे कोण, हा बिंदू डावीकडे दिसतंय ना स्क्रीनवर, ते तो बिंदू म्हणजे इथला कोण, या आपल्या ओरिजिनल आकृतीतला डी, हा बिंदू त्या कंसाचे अंत्यबिंदू सोडून कुठलाही एक बिंदू चालेल. म्हणजे काय, अजून एकदा दाखवतो इथं, हा कंस, हा कोण, हा ए आणि हा बी बिंदू नको, किरण त्याच्यातून गेलेले कोणाच्या बाजू त्यातनं गेल्यात, ए आणि बी सोडून या कंसाचा कुठलाही बिंदू अलाउड आहे, चालतंय, त्याच्यावर तो हा शिरोबिंदू पाहिजे. मग कसं चालतंय, हे असंही चालेल, असं 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 चालेल, असं असं चालेल, किती असे अब्जावधी करोडो कोण काढू शकतो आपण. फक्त आर्म कुठून गेली पाहिजे, बाजू ए मधून बी मधून गेली पाहिजे, आणि कोण जिथं झालाय तो बिंदू मात्र वर्तुळावरच कंसावरच पाहिजे, फक्त ए आणि बी बिंदू सोडून. सगळं पुसतो, अजून एकदा दाखवतो, परमनंट करा कन्सेप्ट. हा कंस घेतला मी लाल, या लाल कंसाचे हे दोन अंत्यबिंदू आहेत, डोक्यात घेतलं, कोणाची एक बाजू आली इथून गेली, हा कोणाची एक बाजू आली अशी गेली, दुसरी बाजू आली अशी गेली, शिरोबिंदू हा जो आहे तो या आर्क वर कुठं पण चालतो, फक्त एंड पॉइंट नको, असं चालणार नाही, नो, नॉट अलाउड, बाहेर नाही चालणार हा बिंदू, असं चालणार नाही, नो, आत चालणार नाही, तो वर्तुळावरच याच कंसावर पाहिजे, फक्त अंत्यबिंदू सोडून कुठं पण. मग आता परफेक्ट आकृती कोणती आली आपली, मगाशीची, डी ए डी बी, पुढे गेला पी आणि पुढे गेला क्यू, आणि इकडे हा डी आहे, मग हा बिंदू कुठे आहे, कंसावर आहे, एडीबी कंसावर डी बिंदूच्या तिथं कोण एडीबी हा असेल, तर मी म्हणणार की कोण एडीबी हा अंतर्लिखित कोण आहे, अंतर्लिखित, आत लिहिलेला आहे, आता लिहिलेला म्हणायच्या काढलेला म्हणून, आत काढलेला आहे, कुठं काढलेला, या कंसाच्या आत, या कंसाच्या आतमध्ये हा अंतर्लिखित कोण आहे. कळलं का, परफेक्ट समजलं का? मग व्याख्या काय झाली फायनल, दिलेल्या वर्तुळाच्या, दिलेल्या कंसाच्या आणि दिलेल्या कोनाच्या बाबतीत त्या कोनाची, आकडा 1, त्या कोनाची प्रत्येक भुजा त्या कंसाच्या एका तरी कमीत कमी एका अंत्यबिंदूतून गेली पाहिजे, व त्या कोनाचा शिरोबिंदू हा त्या कंसावरच पाहिजे, अंत्यबिंदू सोडून. असं असेल तर तो कोण एडीबी हा, एडीबी या कंसात, एडीबी हा कोण, एडीबी या कंसात अंतर्लिखित आहे असे म्हणतात. अँगल एडीबी इज इन्स्क्राइब्ड अँगल इन द आर्क एडीबी.
लिहून घ्या छान. तुमचं आता पक्क होऊ शकतं छानपैकी. लिहा. फॉर द गिव्हन अँगल अँड गिव्हन आर्क ऑफ द सर्कल. दिलेल्या वर्तुळाच्या दिलेल्या कंसाच्या व दिलेल्या कोनाच्या बाबतीत, दिलेल्या वर्तुळाच्या, दिलेल्या कंसाच्या व दिलेल्या कोनाच्या बाबतीत डॅश डॅश जर, डॅश करून आकडा 1, जर, अजून एकदा, फॉर द गिव्हन अँगल अँड गिव्हन आर्क ऑफ द गिव्हन सर्कल डॅश आकडा 1, इफ each arm of the angle, कोनाची प्रत्येक भुजा, each arm of the angle passes through at least one end point. कोनाची प्रत्येक भुजा ही त्या कंसाच्या कमीत कमी एका अंत्यबिंदूतून, कोनाची प्रत्येक भुजा ही त्या कंसाच्या कमीत कमी एका अंत्यबिंदूतून जात असेल. इफ each arm of the angle passes through at least one end point of the given arc, कॉमा, खाली आकडा 2, स्वल्पविराम, खाली नंबर 2, the vertex of that angle, त्या कोनाचा शिरोबिंदू हा, the vertex of the angle lies on the arc, lies on the given arc excluding the endpoints. त्या कोनाचा शिरोबिंदू हा त्या कंसाचे अंत्यबिंदू सोडून, त्या कंसाचे अंत्यबिंदू सोडून कोणताही बिंदू असेल. आता खाली, तर then that angle is said to be, तो दिलेला कोन हा, त्या दिलेल्या कंसातील आंतरलिखित कोन आहे असे म्हणतात. आंतरलिखित कोनला अवतरणचिन्ह करा. त्या दिलेल्या कंसातील आंतरलिखित कोन आहे असे म्हणतात. then that given angle is said to be the inscribed angle, अवतरणचिन्ह करा, inscribed angle in that given arc, in that given arc. तो कोण त्या दिलेल्या कंसातील अंतर्लिखित कोण आहे असे म्हणतात. आता अंतर्लिखित कोणासाठी मग अट काय झाली लक्षात आलं? असा कोण चालणार नाही, हा अंतर्लिखित कोण नाही. कारण का शिरोबिंदू कुठं आलाय? बाहेर. पुन्हा हा अंतर्लिखित कोण नाही, शिरोबिंदू कुठं आलाय? आत. अजून
अजून एक. हा आंतरलिखित कोन नाही. स्पर्शिका चालणार नाही. ओके. अजून हा चालणार नाही. कळलं? म्हणजे काय थोडक्यात काय पाहिजे आपल्याला? थोडक्यात ते असंच पाहिजे. संपलं. या कोणानं याच्या आतमध्ये लिखित झालं पाहिजे. या अंत्यबिंदूतून ही गेली, या अंत्यबिंदूतून ही गेली, आणि हा शिरोबिंदू वर्तुळावर पाहिजे. त्या कंसावर कुठेही चालेल. मग हे असं चालेल, असं चालेल, एकाच अंत्यबिंदूतून गेली पाहिजे. अर्थात माझं आता थोडस इकडे तिकडे झालं असं. कळलं तुम्हाला मला काय सांगायचं? नवीन नाव टाका. नवीन नाही, आता त्या नवीन नाव नको, त्या आकृतीच्या विषयी लिहूया. आकृतीत इन द फिगर डॅश फॉर द सर्कल विथ सेंटर सी. फॉर द सर्कल विथ सेंटर सी. आकृतीत सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये कोन एडीबी हा कंस एडीबी मध्ये, कोन एडीबी हा कंस एडीबी मध्ये आंतरलिखित कोन आहे. एडी मध्ये आंतरलिखित कोन आहे. कोन एडीबी हा कंस एडीबी मध्ये आंतरलिखित कोन आहे. आता आंतरलिखित समजलं. लक्षात ठेवा, आंतरलिखित हा कोन असतो त्या आर्क मध्ये लिहिला गेलेला, काढला गेलेला. इंग्लिश मध्ये सांगतो, माझ्या डोक्यात आहे बाळा, तांबे घाई करू नको. इन द फिगर फॉर द सर्कल विथ सेंटर सी, angle ADB is the inscribed angle in the arc ADB. In the arc ADB. आता आपण अजून प्रॅक्टिस साठी एक आकृती काढू. अजून काढा सर्वजण तुम्ही. एक सर्कल काढा. धरा मोबाईल, चालतंय. आणि तिथं घ्या बिंदू. एकाच बिंदूतून न्या. म्हणजे ए आणि बी या एकाच बिंदूतून सगळे किरण न्या. पी क्यू आर एस हा आहे एक्स बिंदू. झाली आकृती. पी क्यू आर एस 4 बिंदू घ्या आणि प्रत्येक पी बिंदू पी ए पी बी जोडा, क्यू ए क्यू बी जोडा, आर ए आर बी जोडा, एस ए एस बी जोडा. असे आपण किती काढू शकतो? भरपूर. आणि मला कंसाचं नाव वेगळं सांगायचंय म्हणून एक्स घेतलाय बिंदू. वरील आकृतीत कोन एपीबी कॉमा कोन एक्यूबी कॉमा कोन ए आर बी कॉमा कोन ए एस बी
हे सर्व कोण आंतरलिखित कोण आहेत. हे सर्व कोण आंतरलिखित कोण आहेत. इन अबाव फिगर angle APB, angle AQB, angle ARB, angle ASB are all inscribed angles. Are all inscribed angles. Full stop. And they are inscribed in the arc. आणि ते कंस AXB मध्ये कंस AXB मध्ये आंतरलिखित झाले आहेत. Full stop. And they are inscribed in the arc AXB. ठीक आहे. आता आपण इथं उद्या मात्र इंटरसेप्टेड आर्क आपल्याला शिकायचं. अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. सगळ्यांना निरोप द्या, महत्वाचं आहे. हे नाही समजलं तर पुढचे प्रमेय वगैरे काही समजणार नाही. सी यू. उद्या रविवार असला तरी आहे. गुड डे अँड जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सुला.